रामरक्षा स्तोत्र त्याच्यामध्ये दिलेलं आहे. रामरक्षेमध्ये बघा आपल्या प्रत्येक अंगाचं रक्षण सांगितलेलं आहे रामरक्षेमध्ये, की राम माझ्या बाहूंचं रक्षण करो, राम माझ्या मस्तकाचं रक्षण करो, फाट 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 म्हणून त्याच्यामध्ये आपण मोकळं होतो. रामरक्षा म्हणताना जसा त्याच्यामध्ये उच्चार होतो की राम माझ्या डोळ्यांचं रक्षण करो, त्या डोळ्यांना आपण स्पर्श करायचा असतो. मस्तकाचं रक्षण करो, त्या मस्तकाला आपण स्पर्श करायचा. बाहूंचं रक्षण करो, तर आपण आपल्या दंडांना हात लावला पाहिजे. किती जण करतो? नाही करत. नुसतं फटकन म्हणून ह्याच्यामध्ये मोकळं होतो. पण हे अस्त्र आहे. रामरक्षा हे अस्त्र आहे. हे जर हे तुमच्याकडं इतकं सहज अस्त्र आहे. आणि श्रीराम जयराम जय जय राम हे नामाचं स्मरण आहे, हे नामस्मरण आहे. नामस्मरणात ताकद आहे, पण ती शांतता आहे, स्थिरता आहे. आणि रामरक्षेमध्ये ती ऊर्जा आहे जी आपल्या देहाला गरजेची आहे. मनात त्या देह ऊर्जित अवस्थेत पाहिजे, मग रामरक्षा पाहिजे. आणि मन खूपच अविचारी झालंय, सारखं अशांत वाटतं, कडकड चिडचिड होतंय. नामस्मरण हवं. शब्द एकच, रामच, पण तो कसा वापरायचा, कुठल्या वेळी वापरायचा, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. रामरक्षा म्हणताना तुम्ही एकदा म्हणून बघा. आपण काय करतो, 5 मिनिटात रामरक्षा म्हणून मोकळं होतं. अस्य श्रीरामरक्षा म्हणजे ज्याची रक्षा प्रभू रामचंद्र करतात असं स्तोत्र. परत मागं एकदा सांगितलं होतं, परत सांगतो. स्तोत्र आणि मंत्र दोन्ही त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यात स्त्रोत आहे, त्याला स्तोत्र म्हणतात. आणि जर मनाचं तंत्र नीट करतं त्याला मंत्र म्हणतात. मग ज्याच्यात स्त्रोत आहे म्हणजे काय, अखंडपणा आहे. ऊर्जेमध्ये अखंड, घरामध्ये वीज आहे, पण एका मिनिटासाठी वीज गेली, एका मिनिटासाठी गेलं, टीव्ही बंद, सगळं बंद, सगळं बंद. मग परत ते सगळं चालू होतं, परत 1 मिनिटात आले तर, म्हणजे परत रिस्टार्ट होतं. इथं स्त्रोत आहे, म्हणजे अखंड ती तेजोमय अग्नितत्व तुमच्या देहामध्ये रामरक्षेने येतं. हे सुरुवातीला समजून घ्यायचं की हे प्रभू रामचंद्रा, तुझं मी जे स्मरण करतोय किंवा तुझं मी जे स्मरण करणार आहे, ह्याच्यातली तुझी जी शक्ती, तुझं प्रत्येक स्तोत्रामध्ये काय दिलेलं आहे, आपण जेवढी स्तोत्र बघतो त्याच्यामध्ये त्या देवतेची स्तुती केलेली आहे. कुठलंही स्तोत्र असं नाहीये की त्या देवतेची स्तुती केलेली नाही, फक्त स्तुती केलेली आहे. मग इथं तुम्ही हे बघायचं आहे की त्या रामाचं आवाहन करायचं आहे. आम्ही बसलो, चला ठीक आहे आता रामरक्षा म्हणायला सुरुवात करू, तसं नाहीये. शांत बसा, त्या प्रभू रामचंद्रांना डोळ्यासमोर आणा, त्यांना विचारा आलात का. ते आलात का ते उत्तर कोणी येणारच नाही. मग तुम्ही ते करूच शकत नाही जोपर्यंत तुमचा स्वतःच्यावरती विश्वास नाही. जर कोण म्हटलं की बाबा काय करोनामध्ये कित्येक, म्हणजे जसं होतं ना की ऑक्सिजन लावायला लागायचा, बाहेरचा परिसरातला किंवा वातावरणातला ऑक्सिजन त्यांच्या नाकापर्यंत पोचतच होता, पण घेता येत नव्हता ना. असं होतं का की आपण म्हणतो ह्यांना ऑक्सिजन मिळाला नाही आणि मृत्यू झाला. कसा मिळाला नाही, देवाने दिलेला आहे तो ऑक्सिजन आहेच आहे. अरे पण ती घ्यायची जी सिस्टम आहे, ती स्वीकाराची सिस्टम आहे, ती सिस्टम मध्ये घोटाळा झाला ना. आणि त्याच्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लागलं. कॉन्सन्ट्रेटर. आणि दादा त्याच्यावरच आपल्या परत मुद्द्याकडे येऊया की कॉन्सन्ट्रेटर म्हटलं म्हणजे शेवटी डिसिप्लिन आली. जर आपण कारण हे सगळं ठीक आहे एका जागेवरती, पण जोपर्यंत डिसिप्लिनने करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची फळं भेटत बस. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं असतं शांत हातपाय धुवा. मी हातपाय धुवा म्हटलं नाही, शांत हातपाय धुवा. गेलं त्याच्यामध्ये की पटापटा पटापटा हातपाय धुवायचे म्हणून ते म्हणायचंय म्हणून तसं त्याच्यामध्ये नाही. हात आणि पाय व्यवस्थित धुवा, येऊन बसा. आणि ही जर प्रोसेस अशीच जर तुम्ही केलीत ना तर तुम्हाला फळ निश्चित आहे. पहिलं आपल्या घरातल्या देवतांना नमस्कार करा. दुसरं तुम्ही घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार, तुमचं पटत असो किंवा नसो. म्हणजे एखाद्या मुलाचं आई वडिलांशी पटत नसेल किंवा त्याच्या घरात सासू सासरे असेल, पटत नसेल,
मला ह्या तत्वाची सेवा करायची आहे, हे उद्दिष्ट डोक्यात पाहिजे. तिथं वैयक्तिकपणा, आपण माझं वैयक्तिक त्यांच्याशी काय वैर आहे हे तिथे लक्षात घेता कामा नये. का मोठ्यांना नमस्कार करायचा, मोठ्यांचा आशीर्वाद का महत्वाचा असतो, तर त्यांना तेवढे तेवढे पावसाळे किंवा तेवढा अनुभव जास्त असतो. दुसरी गोष्ट, ती ताकद असते. आपण बघा, 4 लहान मुलं आहेत आणि त्यातला एखादा एखादा मोठा माणूस असेल, तर मोठा माणूस म्हटला तुम्ही या 4 मुलांना, अगदी 100 मुलं आहेत तर, आणि एकच मोठा आहे, तो म्हटला ना मोठा की तुम्ही काही करायचं नाही, तर 100 मुलं काही करू शकत नाही. ते म्हणतात यांनी सांगितलं नाही काका मोठे आहेत का, तर ती त्यांच्या शब्दातनं येणारी कंपन. तसं यांची कंपन ही सगळे तुम्हाला जसे आशीर्वाद आहेत तसे अडथळे पण आहेत. प्रत्येक गोष्टीला 2 बाजू आहेत. मग ते सासऱ्याचं म्हण कशाला नाटकं करतोय, दिवसभर माझ्या मुलीला छळतो, मला मला शिव्या देतो आणि आता इथे नमस्काराची नाटकं करतो, त्यांना म्हणू दे. किंवा सुनेला म्हणून सासूला नमस्कार केला, ती दिवसभर काय करतेस आणि त्यांना म्हणू दे. आपला तो भागच नाहीये, आपला भाग साधनेचा आहे. आपण तुम्ही त्याच्यात अपेक्षा ठेवलीत म्हणजे तुम्ही परत तत्वाच्या पासून बाजूला गेला. म्हणून हातपाय धुवा, देवाला नमस्कार करा. तुम्हाला वाटलं तर दिवा लावा, नाही वाटलं काही हरकत नाही. का नंतर एखाद्या येईल मग दिवा लावून बसायचं का, तर त्याचं म्हणून आधी क्लिअर केलं. मोठ्याला नमस्कार करा. मोठ्याला नमस्कार घरामध्ये कोणीच नसेल आणि घरामध्ये जर आई वडील नसतील, आई वडिलांचे फोटो लावले असतील, फोटोला नमस्कार करू नका. मनात स्मरण करा. फोटोना स्मरण नमस्कार करू नका, मनात स्मरण आई वडिलांचं करा. मातृदेवो भव पितृदेवो भव हे मनामध्ये स्मरण पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये बसा. ज्या रामाचं आपण रामरक्षाचं एक उदाहरण म्हणून घेऊ की त्या रामाला समोर आवाहन करा की हे रामा, की मी आता तुझं स्तवन म्हणतो आहे, तुझी स्तुती म्हणतो आहे. मला तुझ्याकडनं उत्तम अग्नीच्या व्यतिरिक्त किंवा उत्तम ऊर्जेच्या व्यतिरिक्त काहीही नको. ही तुमची वैचारिकता हवी. मी आता हे करतोय, आता माझं सगळं चांगलं झालं पाहिजे, माझ्या घरात शांतता लाभली पाहिजे, माझ्या घरातली नकारात्मकता गेली पाहिजे, ह्या डिमांड ठेवायच्या नाहीत. ते काही तुमच्या ह्या डिमांड पूर्ण करण्यासाठी तत्व नसतं. त्या तत्वाच्या स्तोत्रामध्ये ती ताकद ऑलरेडी आहे, त्यामुळे ते वेगळं मागायची गरज नाही आणि मागू नये. जसा भाव तसाच ते पावतं. त्याच्यामध्ये गणपतीच्या ह्याच्यामध्ये आहे ना की जसं तुमचा भाव असेल ना, त्या भावाच्या अनुषंगानेच तुम्हाला ते तत्व हे करत असतं. देव भावाचा भुकेला, हे कधी म्हणतात ना, देव हा भावाचा भुकेला. तुमचा भाव काय त्याच्याप्रती, तसा त्याला भूक लागलेली असते त्या तत्वाला सुद्धा. तो असं म्हणत नाही की मला तुम्ही प्रसाद काय देता नाही. देव हा भावाचा भुकेला, तुमचं अंतरात्मिक समर्पण किती आहे ह्याच्यावरती तो तुम्हाला निश्चितच फळ हे देतो. आणि मग त्या तत्वाला आपण समोर सांगायचं की हे रामा, तुझी मी स्तुती करतोय आणि मी तुझ्यासाठी हे स्तोत्र किंवा आणि हे मंत्र हे मी आता पठण करतोय. म्हणतोय नाही, म्हणणं वेगळं. आपण म्हणणं शब्दाचा आपण म्हणतो ना, माझं म्हणणं असं आहे म्हणजे काय झालं, आपण कुठंतरी प्रेशर देतोय, दाब देतोय. पण पठण करतो म्हणजे आपण त्याचा स्वीकार करतो. प्रत्येक शब्द खूप महत्वाचा आहे आपल्या याच्यामध्ये, अध्यात्मामध्ये. मग त्याचं पठण करायला सुरुवात करायचं आणि प्रत्येक शब्द वाचताना किंवा म्हणताना ते डोळ्यासमोर आलं. बुध कौशिक ऋषी त्या ऋषींना डोळ्यासमोर आला. सीता, रामचंद्र देवता, ही सीता, राम आणि चंद्र ह्या देवता आहेत. चंद्राला कशाला आणलं, तर मनाचा कारक म्हणून आणलंय. रामचंद्र, रामाशी म्हणजे ते अग्नितत्व जे चंद्राशी सामावलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे आहे, जेवढं अग्नीची गरज आहे तेवढंच ते बरोबर देतं. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. रामचंद्र देवता, अनुष्टप छंद, छंद ते म्हणाचा किती अक्षरांनी थांबायचं तसं तो छंद दिलेला. आणि सीता शक्ती म्हणजे देवीची शक्ती आहे. देवी शक्ती ही सगळ्यात खूप महत्वाची शक्ती आहे. आपल्या शिवशक्तीमध्ये
शिवाची उपासना करताना देवीचे शिवशक्ती, शक्ती म्हणजेच देवी. शिव वेगळा आणि शक्ती वेगळी असं नाहीये. शिवशक्ती म्हणजेच शिव आणि पार्वती, म्हणजे शंकर आणि पार्वती ही तत्व एकत्र. आणि इथं ह्या प्रभू रामचंद्रांची शक्ती आहे ती देवता, ती म्हणजे सीतामाई. सीता शक्ती. हनुमान त्याच्यामध्ये आहे. मारुतीचं वर्णन केलं नाही, हनुमान त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. हनुमान तिथं वर्णन करायचं कारण त्याच्या अनुवटीवरती वज्राचा इंद्राचा म्हणजे प्रहार होऊन सुद्धा जो उत्तम तऱ्हेने जागृत अवस्थेत व्यवस्थित आहे, ज्यांनी तो प्रहार परतून लावला, असा तो हनुमान. म्हणून ह्या प्रत्येक शब्द वाचताना, तुम्ही स्तोत्र म्हणताना हे तुमच्या डोळ्यासमोर येणं गरजेचं आहे. हे जसं जेव्हा तुम्ही डोळे समोर आलात आणि जर तेव्हा तुम्ही ते रामरक्षा म्हणाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की माझ्यामध्ये आमूलाग्र ग्रहर पहिल्यांदाच म्हणताना झालेला आहे. जर तो तुम्ही नुसतंच म्हटलं, प्रत्येक ठिकाणी जे दिलेलं आहे, रामाचं वर्णन पहिलं केलेलं, राम कसा होता, रामाचं वर्णन का केलेलं आहे, तर तुमच्या समोर ती कृती उभी केली ना, आकृती रामाची, तो ते तेज निर्माण केलं की असा आहे, किती सुंदर, अशाकडनं तू काहीतरी घेतोयस. आणि मग मागणं केलंय रामरक्षेमध्ये, माझं ह्याचं रक्षण कर, माझं त्याचं रक्षण कर, त्याच्यावर हात ठेवला पाहिजे. हे आपण माझ्या भाऊंचं रक्षण कर, असा राम माझ्या भाऊंचं रक्षण करो. मग त्या भाऊला सांगितलं पाहिजे, हे तुझं हा, जरी तू माझ्यात असशील तरी याचं रक्षण करता हा आहे. अकर्म कर्म मी केलंय, पण तो करता समोरचा आहे हे आपल्या देहाला जाणून देणं, म्हणून अकर्म झालं. म्हणून ही आपल्याला भावना आपल्यामध्ये येणं गरजेचं असतं. तेव्हा हे रामरक्षा स्तोत्र व्यवस्थित तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहत नाही. आणि असं म्हणलं पाहिजे, भीमरूपी तसं म्हणलं पाहिजे, घोरात कष्टक असं ह्या तऱ्हेनेच म्हणलं पाहिजे. समोर उभं करायला पाहिजे, देवता समोर उभ्या करायला पाहिजे. आपण ते करत नाही, नुसतं कोणीतरी सांगितलंय म्हणून त्याच्यामध्ये म्हणतो. नका म्हणू, खरंच सांगतो, नका म्हणू. तुम्ही स्तोत्र म्हणताना त्याचं पूर्ण डोळ्यासमोर आणल्याशिवाय ते मी तुम्हाला जर सांगितलं भूक लागली की मला भूक लागली आणि फक्त मेनू कार्ड मधलं इडलीचं चित्र समोर दाखवलं, ही तू मागितलेली इडली, तर तुम्हाला ती इडली खाऊन पोट भरणार आहे का? बघून चित्र नाही भरणार. तुम्ही म्हणाल नाही, माझ्या समोर तर पाहिजे ना, हे तर चित्रात दिसलं, माझ्या समोर कुठं आलेलं आहे. मग तसंच आहे, नुसतं त्या स्तोत्रामध्ये लिहिलेले ते शब्द नाही आहेत, तर ते अस्त्र आहेत आणि ते मनाचं तंत्र नीट करणार आहे. म्हणून ते स्तोत्र मंत्रस्य, स्य शब्दाला सुद्धा मंत्र, मनाचं तंत्र सहजतेने जे बदलतात. मंत्रस्य अर्ध्या सला य का जोडलेला आहे, तर सहजतेने, इतकी सहजता आहे त्याच्यामध्ये, इतकी ताकद आहे की सहजपणाने त्याच्यामध्ये ते मनाचं तंत्र बदलतात आणि उत्तम मार्गाने नेतात. म्हणून रामरक्षेचं महत्त्व आपल्याकडे जास्त आहे. आपण भीती असेल, कुठं अशा ठिकाणी निर्जन ठिकाणी गेलो की आपण रामाचं नाव घेतो, रामरक्षा लगेच सुरुवात करतो. पण ते तुम्ही त्या प्रभू रामचंद्रांना समोर आणलो ना, की त्याच्यामध्ये आज मला शांती पाहिजे, तर प्रभू रामचंद्र छानपैकी सीतामाईंबरोबर, लक्ष्मणाबरोबर पाहिजेत. मी किती आज प्रसन्न आहे, प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. पण मी अंधारात आहे, डोंगरामध्ये आहे आणि मला इथं प्रभू रामचंद्रच पाहिजे, तर ते उपयोग नाही आहेत. तिथं तुम्हाला वीर प्रभू रामचंद्रच पाहिजे. तुमच्या डोळ्यासमोर ती रामाची प्रतिमा आली पाहिजे, त्याच्या हातात धनुष्य आहे. भाव, देव भावाचा भूक आहे. तुमचा भाव काय आहे ना, तुम्हाला कशा प्रकारची भूक लागलेली आहे, त्याप्रमाणे ते तत्व तुम्हाला ती गोष्ट प्रदान करतं, हे लक्षात घ्या. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.